पिंपरी चिंचवड आणि परिसरात पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर वाहतूक बदल करण्यात आलेत। नागरिकांनी प्रवासापूर्वी पर्यायी मार्गाची माहिती घ्यावी आणि वाहतूक पोलिसांच्या सूचनांचे पालन करावे। जुना मुंबई पुणे हायवे भक्तिशक्ती चौक ते पुणे बाजूकडे जाणाऱ्या वाहनांना प्रवेश बंद राहणार आहे। वाहन चालकांनी काचघर चौक, बिजलीनगर चौक आणि डांगे चौक मार्गाचा वापर करावा। अप्पूघर चौकातून भक्तिशक्ती चौकाकडे जाणाऱ्या वाहनांना मनाई आहे। या वाहनांनी अप्पूघर चौक, बिग इंडिया चौक आणि भेळ चौकामार्गे इच्छित स्थळी जावे। काचघर चौकातून भक्तिशक्ती आणि टिळक चौकाकडे जाणारी वाहतूक बंद राहणार आहे। वाहन चालकांनी भेळ चौक, संभाजीनगर चौक आणि चिंचवड मार्गे पुढे जावे। त्रिवेणी नगर आणि दुर्गा माता चौकातून भक्तिशक्ती तसेच टिळक चौकाकडे जाणाऱ्या वाहनांना बंदी असेल। पर्याय म्हणून चिकन चौक, अंकुश चौक, भेळ चौक, अप्पूघर, रावेत किंवा दुर्गानगर थर्मॅक्स मार्गाचा वापर करावा। विवेक नगर, भाजी मंडई, हनुमान मंदिर, सिद्धेश्वर क्लासिक परिसरातून विठ्ठल मंदिर, आकुर्डीकडे जाणाऱ्या वाहनांना बंदी असेल। पर्यायी मार्ग म्हणून म्हाळसाकान चौक, नॅशनल सुपर मार्केट आणि आकुर्डी रेल्वे स्टेशन मार्ग वापरावा। बिजलीनगर ते भक्तिशक्ती चौक मार्ग बंद राहणार आहे। वाहन चालकांनी बिजलीनगर, वालेकरवाडी, रावेत किंवा डी.वाय. पाटील कॉलेज समोरील मार्गाने रावेत, मुंबई, डांगे चौक किंवा थेरगावकडे जा। खंडोबा माळ चौक ते टिळक चौक जाणाऱ्या वाहनांना मनाई असेल। वाहन चालकांनी थर्मॅक्स चौक किंवा चिंचवड मार्गे इच्छित स्थळी जावे। थर्मॅक्स चौक ते खंडोबा माळ मार्ग बंद राहणार आहे। पर्यायी मार्ग म्हणून यमुना नगर, चिकन चौक, अंकुश चौक, भेळ चौक, अप्पूघर, रावेत किंवा गरवारे कंपनी, परशुराम चौक, चिंचवड मार्ग वापरावा। काळभोर नगर ते भक्तिशक्ती चौक सर्व्हिस रोड बंद राहणार आहे। काळभोर नगर कडून भक्तिशक्तीकडे जाणारी वाहतूक ग्रेड सेपरेटर मधून वळवण्यात येणार आहे। दळवी नगर ते खंडोबा माळ चौक मार्ग बंद राहणार आहे। वाहन चालकांनी दळवी नगर, बिजलीनगर चौक मार्गे इच्छित स्थळी जावे। एसकेएफ चौक आणि दळवी नगर बाजूकडून खंडोबा माळ चौकाकडे जाणाऱ्या वाहनांना बंदी राहणार आहे। वाहन चालकांनी एसकेएफ चौक, मरियाई मंदिर आणि बिजलीनगर मार्गाचा वापर करावा। चिंचवडगाव, चाफेकर उड्डाण पूल आणि चिंचवडे नगर टी जंक्शन कडून महावीर चौकाकडे जाणारी वाहतूक बंद असेल। वाहनांनी चिंचवडे फार्म, वालेकरवाडी, रावेत किंवा बिजलीनगर, संभाजी चौक, भेळ चौक, काचघर, भक्तिशक्ती मार्ग वापरावा। लोकमान्य हॉस्पिटल ते महावीर चौक मार्ग बंद राहणार आहे। वाहन चालकांनी लोकमान्य हॉस्पिटल चौक, अहिंसा चौक आणि चाफेकर चौकामार्गे पुढे जावे। प्रतिभा कॉलेज कडून जुना मुंबई पुणे हायवे कडे जाणाऱ्या वाहनांना बंदी आहे। मोहन नगर कडून येणाऱ्या वाहनांनी प्रतिभा कॉलेज चौकातून उजवीकडे वळून काळभोर नगर मार्गे जावे। बसवेश्वर चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक या मार्गावर वाहनांना मनाई करण्यात आली आहे। वाहन चालकांनी बसवेश्वर चौक मार्गे पर्यायी मार्गाचा वापर करावा। ऑटो क्लस्टर ते हनुमान मंदिर चौकात जाणाऱ्या वाहनांना बंदी आहे। या वाहनांनी ऑटो क्लस्टर, मदर टेरेसा पूल आणि काळेवाडी मार्गे पुढे जावे। सम्राट चौक ते मोरवाडी चौक मार्ग बंद राहणार आहे। वाहन चालकांनी सम्राट चौक, यू-टर्न, जुना कोर्ट मार्ग किंवा अजमेरा मार्गाचा वापर करावा। सांगवीकडून मदर टेरेसा ब्रिज मार्गे जुन्या मुंबई पुणे महामार्गावरील रांका ज्वेलर्स कडे येण्यास मनाई असेल। वाहनांनी MM चौक किंवा सावित्रीबाई फुले उद्यान चौक मार्ग वापरावा। पिंपरी पूल ते मोरवाडी चौकाकडे जाणाऱ्या वाहनांना बंदी आहे। वाहन चालकांनी पिंपरी पूल, भटनगर मार्ग किंवा पिंपरी पूल, शगुन चौक, डिलक्स चौक मार्गाचा वापर करावा। HA चौक, गांधीनगर ते पिंपरी चौकाकडे जाणाऱ्या वाहनांना मनाई राहणार आहे। वाहन चालकांनी HA चौक मार्गे पर्यायी मार्गाचा वापर करावा। GI कंपनी, खराळवाडी ते आलम गॅरेज, खराळवाडी बस स्टॉपकडे जाणाऱ्या वाहनांना बंदी आहे। वाहन चालकांनी GI कंपनी येथून यू-टर्न घेऊन इच्छित स्थळी जावे। साई चौक ते HP पेट्रोल पंप, जुना मुंबई पुणे हायवे या मार्गावर वाहनांना मनाई आहे। वाहन चालकांनी साई चौक मार्गे पर्यायी मार्गाचा वापर करावा। संत तुकाराम महाराज पुतळा चौक ते वल्लभनगर बस स्टँड, जुना मुंबई पुणे महामार्ग या मार्गावर अत्यावश्यक सेवा वगळता वाहनांना बंदी आहे। वाहन चालकांनी संत तुकाराम महाराज पुतळा चौक मार्गे पुढे जावे। नाशिक महामार्गावरून नाशिक फाटा मार्गे पुण्याकडे जाणाऱ्या वाहनांना प्रवेश बंदी आहे। वाहन चालकांनी नाशिक फाटा, ओव्हरब्रिज, कोकणे चौक आणि जगताप डेअरी चौक मार्ग वापरावा। पालखी पुढे गेल्यानंतर मुंबई लेनने पिंपरी मार्गेही जाता येईल। जुन्या मुंबई पुणे महामार्गाने नाशिक फाटा मार्गे पुणे बाजूकडे जाणाऱ्या वाहनांना प्रवेश बंद आहे। पालखी पुढे गेल्यानंतर वाहने नाशिक फाटा, भोसरी वाहतूक विभागाकडून यू-टर्न घेऊन ओव्हरब्रिज, कोकणे चौक, जगताप डेअरी मार्गे पुढे जाऊ शकतील। तसेच नाशिक फाटा येथून डावीकडे वळून पुणे नाशिक महामार्गावरून इच्छित स्थळी जाता येईल। दरम्यान पालखी सोहळा जसा पुढे सरकेल तसे मागील बंद केलेले रस्ते टप्प्याटप्प्याने खुले होण्याची शक्यता आहे। नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा।
पर्यायी मार्गाचा वापर करावा आणि वाहतूक पोलिसांच्या सूचनांचे पालन करावे. आणखीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा पिंपरी चिंचवड न्यूज. सोबतच आमच्या फेसबुक आणि इंस्टाग्राम चॅनलला फॉलो करायला विसरू नका. तसेच यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.